नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4 नोव्हेंबर 2022 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजची पहिली घडामोड, होलोंगी ग्रीनफील्ड विमानतळाला डोनी पोलो विमानतळ असे म्हटले जाणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी असलेल्या होलोंगी इटानगर येथील नवीन ग्रीनफील्ड विमानतळाचे डोनी पोलो विमानतळ इटानगर असे नामकरण करण्यास मान्यता दिली आहे। जानेवारी 2019 मध्ये भारत सरकारने होलोंगी ग्रीनफील्ड विमानतळाच्या बांधकामासाठी तत्वतः मान्यता दिली होती। हे विमानतळ केंद्र सरकार आणि अरुणाचल प्रदेश राज्य सरकारच्या मदतीने भारतीय विमानतळ प्राधिकरणद्वारे विकसित केले जात आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिक सहभाग आणि संवाद कार्यक्रम लॉन्च केला। मेघालयातील वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यातील तुरा येथे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांच्या हस्ते नागरिक सहभाग आणि संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। मेघालय सरकारने विविध कल्याणकारी कार्यक्रम सुरू केले आहेत आणि लोकांच्या मोठ्या फायद्यासाठी माहिती प्रसारित केली जात आहे। पुढील घडामोड, भारतीय एक्झिम बँकेने भारत आफ्रिका व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या बँकेसोबत करार केला। एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजेच इंडिया एक्झिम बँकने फर्स्ट अँड बँक FRB लिमिटेड सोबत व्यापार व्यवहारांना समर्थन देण्यासाठी एक मास्टर जोखीम सहभाग करार केला आहे। जोहान्सबर्ग येथे भारत दक्षिण आफ्रिका प्रादेशिक परिषदेच्या वेळी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न प्रदान करण्यात आला आहे। कर्नाटक सरकारने दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांना 1 नोव्हेंबर 2022 रोजी कर्नाटक रत्न पुरस्काराने गौरव केला आहे। दिवंगत कन्नड पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांचा शेवटचा चित्रपट गंधडागुडी 28 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता। पुनीत राजकुमार यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार यांनी त्यांच्या पतीच्या वतीने राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारला। वळूया पुढील घडामोडीकडे। परमाक्रायसिस हा कॉलिन्स डिक्शनरीचा वर्षातील शब्द ठरला आहे। कॉलिन्स डिक्शनरीचा वर्षातील शब्द म्हणून परमाक्रायसिसची निवड करण्यात आली आहे। या शब्दाचा अर्थ अस्थिरता आणि असुरक्षिततेचा विस्तारित कालावधी। कॉलिन्स लर्निंगचे प्रमुख एलेक्स बीक्रॉफ्ट यांनी AFP ला सांगितले की परमाक्रायसिस 2022 खरोखरच कितीतरी लोकांसाठी किती भयंकर ठरले आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।